पुढील 3 तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट। 4ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। दादरमध्ये पावसामुळे राजकीय पक्षांचे बॅनरही कोसळले। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचं थैमान, जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर अर्जुना आणि कोदिवली नद्यांनाही पूर। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक, डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबिलियन वॉल ढासळण्याची भीती। पुण्याच्या कोथरूडमधील सोसायटीत पाणी साचलं, ड्रेनेज पाईप फुटल्यानं दुकानांनाही फटका, तर कोल्हापुरात राजाराम बंध्यासह 7 बंधारे पाण्याखाली। पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेचा फोटो माझाच्या हाती, दुर्घटनेत 4घांचा मृत्यू, खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी। कोंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार, राऊतांचा आरोप। सात मंत्र्यांना अजून खासगी सचिवच नाही, शिवसेनेच्या सर्वाधिक 4 मंत्र्यांचा समावेश, काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खासगी सचिवांचं काम, चिंता कशाला करता, फडणवीसांचं उत्तर। माजी आमदार बच्चू कडूंना मोठा दणका, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या पदावरून अपात्र, न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई, अन्नत्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागतात, कडूंची प्रतिक्रिया। वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून अज्ञात व्यक्तीचं अपहरण करून हत्या, चोरलेल्या मोबाईलवरून हत्येचा उलगडा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।